जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडक अभंग क्र 85चे निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात श्रवण आणि मननाचे मनुष्याला काय फायदे होतात याचे विस्तृत वर्णन करून सांगत आहेत. काम क्रोध मद मत्सर जरी हे झाले अनावर, यास करावे साधन सदा श्रवण मनन. बोलायसे चालवेना जीव भ्रांती हालवेना, दृढ लौकिक सांडेना ज्ञान विवेक मांडेना. पोटी विवेक सुटेना नष्ट संदेश तुटेना. दास म्हणे निर्बुजले मन संसारी बुडाले, मन संसारी बुडाले. श्री समर्थ रामदास स्वामी सांगत आहे, प्रभू रामचंद्रांच्या कथेचे श्रवण आणि मनन करण्याचे मनुष्य प्राण्याला अनेक फायदे आहेत. जेव्हा मानवाच्या मनातील असणारे वासना राग द्वेष हे शत्रू अनावर होतात, तेव्हा आपण जसे बोलतो तसे आपले वर्तन राहत नाही. लौकिकाची आपली आशा सुटत नाही. विवेकाने कार्य करता येत नाही. मनामध्ये निर्माण झालेल्या कल्पनांचा त्याग करता येत नाही. बुद्धीला लयास घेऊन जाणारा संशय नाहीसा होत नाही आणि अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये मन संसारात डुबून जाते. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रभू रामाची कथा श्रवण करणे आणि विवेक व मनन करणे हे होय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.